माझ्या घरात घुसायचं नाही सांगून ठेवतोय. 2 बायकावाले देशमुख ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याला हात लावता तुम्ही. जेलमध्ये टाकीन, परत सांगणार नाही. मी पण तुम्हाला परत परत सांगणार नाही. सुधाकर, ए चिवळ्या, तू थांब. वाडा माझा आहे. जामकर साहेब घ्या तुम्ही झडची. ए म्हातारे, आपा शांत बसा. दरवेळेस कशाला आडकाठी घालतो हा? तुम्ही जर काही केलंच नाही तर घाबरताय कशाला? घेऊ दे ना झडती. ए आता तू बापाला शिकवणार का? तुझ्या साहेबाला सांग या घरातनं बाहेर हो म्हणून, नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही सांगून ठेवतो. चला बाद झाली चर्चा, झडती सुरुवात करा. हो जामकर साहेब ऐका माझं. साहेब आत नाही कुठंच. अंगणात ये. चला कोपरात बसा. जा चला लवकर. हे नक्की कुठे गेले चाकेची बॉडी घेऊन? काही झालं तरी जामकर यांना बघितलं नाही पाहिजे, नाहीतर पुराव्या सकट सापडतील हे. नीट बघा. कुठे ते नक्की? आता जरी पोलिसांना सापडले तर संपलं सगळं. सुधाकर. काय साहेब साकेत कुठंच दिसेना. घ्या, झालं का तुमच्या मनासारखं? घेतली झडती? सापडलं काही? नुसतं इथं या, मनमानी करा, आम्हाला त्रास द्या. दरवेळी येता आणि सापडत काहीच नाही तुम्हाला. साहेब नक्की साकेतचाच आवाज होता ना? साकेतचाच आवाज येतो. मला खात्री आहे तो इथेच आहे कुठेतरी. काय हो 2 बायकावाले देशमुख, तुमचा तो मुलगा गोपाळ नावाचा टेलर कुठे आहे? तो नेमका अशाच वेळेस तो कसा गायब असतो? असं इथंच कुठेतरी. हा मी सांगते ना साहेब, अहो तो नेमका अशा वेळेला गायब होतो आणि त्याचंच हे सगळं कांड चाललंय बघा. ए म्हातारे, काय गोपाळ नावाचे टेलर, आम्ही तुमच्या घराची झडती घेतोय, तुम्ही कुठे गायब होतात? तुमची ही अनुपस्थिती, तुमच्यावरचा संशय
वाढवते टेलर. नाही साहेब, मला वाटलंच होतं बरं का आप्पा ही माझ्यावर संशय घेणार. अहो आत्ताच चौकीतनं सुटून आलोय, परत तुम्ही माझ्यावर संशय घेणार या विचारानं मला आलं प्रेशर. मग ती प्रेशर रिकामा करायला मी आलतो. तर प्रेशर येणं हा जर का गुन्हा असेल तर अटक करा, मग काय आता. साहेब मी काय म्हणतो, आपण गावात परत एकदा बघूया का? काहीतरी सुगावा हात. करा. साकेत इथेच कुठेतरी आहे. इथेच आहे त्याचा वास. याच घरात त्याच्यासोबत घातपात झालेला आहे. तरीच म्हणलं तुम्ही अजून आमच्यावर आरोप कसा केला नाही. जोवर माझ्या मनातला संशय जात नाही तोवर माझा तुमच्यावर आरोप असणार आहे. घ्या घ्या, संशय घ्या, आरोप करा. आता आम्हाला त्याची सवयच झालेली. 2 बायकावाले देशमुख जर साकेत सापडला नाही ना, तर तुम्ही सगळे माझ्यासाठी संशयाच्या भोवऱ्यात आहात. चला. काय चाललं होतं तुमचं? डोकं बिकं फिरलंय? तुम्हाला कळतंय आज तुम्ही काय बेकार अडकला असतात आणि तुमच्यामुळे मी पण. तुम्हाला बजावलं होतं त्या रूमच्या आसपास फिरकू नका, जामकर बघाल. पण तुम्ही तुम्हाला पाहिजे तेच केलं. परत तो साकेत जिवंत कसं काय झाला? मला काय माहिती कसा काय जिवंत झाला. तो जीवनशी जायल्याची मी सगळी काळजी घेतली होती, तरी कसा काय वाचला काय माहिती. तरी बरं तो शुद्धीत आल्यावर सगळ्यांच्या समोर नाही आला, नाहीतर आज तर सगळं बिंग फुटलं असतं तुमचं. जामकरच्या आप्पांच्या खोलीत शिरला ना, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. वाटलं आता सगळंच संपलं. त्याला काहीच नाही सापडलं. तो बाहेर आला, मला काहीच नाही कळलं. मग माझ्या लक्षात आलं तुम्ही साकेतला दुसरीकडे कुठेतरी हलवलंय. पण मग तो जामकर मागच्या बाजूला गेला. त्यानं त्याच्या हवालदारांनी सगळीकडे शोधलं, पण तुम्ही कुठंच नाही दिसला त्यांना. कसं काय? अरे ती साकेतची बॉडी ती पण नाही सापडली. बघायची बॉडी. माझ्या मागे आवाज करू नका. हो, इथं कुठं आणलंय? कुठे ठेवलंय साकेतला?